आपल्या उद्धारकर्त्याचं स्मरण करण्यासाठी, आपल्या उद्धारकर्त्याला अभिवादन करण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी जमलो आहोत. ओके, 6 डिसेंबर आपल्यासाठी दुःखाचा दिवस आहे. ओके, बाबासाहेबाला अभिवादन म्हणून माझं एक गाणं मी आपल्या समोर सादर करतोय. होता आणि तो बोलत होता, कुणीतरी पी.एन. राव याने घटना लिहिली, अशी काही मूर्ख माणसं, त्या मिश्रासारखी माणसं बोलत आहेत बंधूंनो. आणि म्हणून आपल्या संपूर्ण जागरूक आंबेडकर समाजाने एक गोष्ट ध्यानात ठेवा, बाबासाहेब आंबेडकरांच्या विरुद्ध, संविधानाच्या विरुद्ध, लोकशाहीच्या विरुद्ध कुठलीही कृती होत असेल तर त्याचा प्रतिकार करायला आपण सर्वांनी नेहमी सज्ज असायला पाहिजे. बंधूंनो, नेहमी सज्ज असायला पाहिजे. बाबासाहेबांनी घटना लिहिली नाही, त्या मिश्राला विचारा. बाबासाहेबांना घटना लिहिली नाही तर कुणी लिहिली? मोदी साहेबांना, अमित शहांना आणि त्या मिश्राला विचारायला पाहिजे. जर त्यांनी बरोबर उत्तर दिलं नाही तर त्या भडव्यांच्या ढुंगणावर लाथ मारायला पाहिजे. कुणी घटना लिहिली? बाबासाहेबांना लिहिली नाही, कुणी घटना लिहिली? अरे घर में चूहा निकला तो ये डरते हैं, घर में चूहा निकला तो ये डरते हैं और देश का संविधान बदलने की बात करते हैं. घर में चूहा निकला तो ये डरते हैं और देश का संविधान बदलने की बात करते हैं, मगर बुद्धिमान लोग कभी कौम पर शैतान नहीं होते, बुद्धिमान लोग कभी कौम पर शैतान नहीं होते. और हमें पता है कभी हिजरों से बच्चे पैदा नहीं होते. हमें पता है कभी हिजरों से बच्चे पैदा नहीं होते. संविधान जिवंत ठेवायचं असेल, आपल्या बाबासाहेबांची लोकशाही जिवंत ठेवायची असेल, प्रथम तुम्हाला महाराष्ट्राचा आणि दिल्लीचं तख्त बदलावं लागेल. बरोबर आहे की नाही? या ठिकाणी आमचे नेते हे प्रकाश गजबे राष्ट्रवादीचं काम करतात, कोण कुठलं काम करतो याच्याशी आम्हाला घेणं देणं नाहीये, परंतु आंबेडकरांच्या विचाराचं, बाबासाहेबांचं जो काम करतो तो आमचा आहे. आणि म्हणून म्हणतो, दिल्ली की सियासत का ढांचा ही कच्चा होगा तो हम सबके साथ कैसे न्याय सच्चा होगा. दिल्ली की सियासत का ढांचा ही कच्चा होगा तो हम सबके साथ कैसे न्याय सच्चा होगा. विष्णु ये बहुजनों का हर दिन वो अच्छा होगा, दिल्ली की कुर्सी पर जब धुंधी का बच्चा होगा. दिल्ली की कुर्सी पर जय भीम का बच्चा होगा. बाबासाहेबांनी सर्व उपकार केले. त्या मिश्राच्या मुली सुद्धा शिकतायत. बामणाच्या घरामध्ये काय प्रॉब्लेम होते माहिती आहे का तुम्हाला?
नवरा वारला तर मुलीचे केस कापत होते आणि तिला सरणावर जाळत होते. परंतु त्या मिश्राची मुलगी आज मोठ्या कॉलेजमध्ये शिकते बंधनो. ही सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांची मेहरबानी आहे, हे त्यानं विसरायला नाही पाहिजे. तो अधून मधून बाबासाहेबांच्या विरोधात बोलतो, हरामखोर. सर्वांवर बाबासाहेबांचे उपकार आहेत आणि म्हणून म्हणतो, अरे आता तो सोनियाचा घास. आम्ही इमानदार आहोत, प्रामाणिक आहोत, बाबासाहेबांची गद्दारी करत नाही. परंतु गद्दारी करणाऱ्यांची संख्या आता इतर जातीमध्ये वाढत चालली आहे. बंधू मलिदा खाऊ लागले, सवलती घेऊ लागले, मोठ्या मोठ्या हुद्द्यावर जाऊ लागले. परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर काही संकट आलं तर आम्ही लढतो, आम्ही रस्त्यावर उतरतो, हा समाज रस्त्यावर उतरतो. बंधू इतर कुणी उतरत नाही आणि म्हणून म्हणतो त्यांनी ही जाणीव ठेवावी. Mama,
गजबे साहेब गाण्याकडे लक्ष द्या. देशाला स्वातंत्र्य मिळालं 14. हो ताई, हे फोटो. हो ताई, अरे तिला सांगा रे कोणीतरी शांत बसायला. प्लीज प्लीज शांत बसा, शांत बसा. फोटो बंद करा. देशाला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्टला, परंतु आमच्या मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळालं 1 दिवस अगोदर. मजे की बात है, पुलिस हमारे साथ है. उनको मालूम हो गया कि इनके ऊपर अन्याय हो रहा है. गुना दाखल करो ना, इनके ऊपर अन्याय हो रहा है. अरे नेता बोल रहे विष्णुजी शिंदे, जोरदार तालियां एक बार. मराठवाड्याची माणसं लक्ष द्या या शेतकडे. गांधी और जिन्ना ने भारत तोड़कर पाकिस्तान बना दिया. गांधी और जिन्ना ने भारत तोड़कर पाकिस्तान बना दिया, तो सरदार पटेल ने वो निजाम रियासत का कब्रिस्तान बना दिया. हा इतिहास है बंधुओं, हा इतिहास है. गांधी और जिन्ना ने भारत तोड़कर पाकिस्तान बना दिया, सरदार पटेल ने निजाम रियासत का कब्रिस्तान बना दिया. पंडित नेहरू ने शांति दूत बनकर अपना एक स्थान बना दिया. मगर मेरे भीम ने अपने लहू से इस देश का संविधान बना दिया. बाळासाहेब ठाकरे राहत होते, आज त्यांचा परिवार तिकडे राहतो. परंतु मी हा शेर लिहिला, हा मुक्तछंद लिहिला तेव्हा बाळासाहेब ठाकरे आपल्या विरोधात होते. आज त्यांचा परिवार आपल्या बरोबर आहे, आपल्या बरोबर आहे. मी ती आठवण करून देतो की बाळासाहेब ठाकरेंना सर्व महाराष्ट्र आणि देश रिमोट कंट्रोल म्हणत होता. तेव्हा मी हा मुक्तछंद लिहिला. महाराष्ट्रातले तमाम सगळे गायकांनी हा मुक्तछंद गाऊन सोडला. बंधूंनो, या भारताचा, स्वतंत्र भारताचा रिमोट कंट्रोल कुणीच होऊ शकत नाही. स्वतंत्र भारताचा रिमोट कंट्रोल कुणीच होऊ शकत नाही. आणि या देशाच्या राज्य घटनेला कोणीच आव्हान देऊ शकत नाही. आणि आज तर लग्नाचा नवराही आपल्या बायकोला मुठीत ठेवू शकत नाही. आज तर लग्नाचा नवराही आपल्या बायकोला मुठीत ठेवू शकत नाही. आणि हे म्हणत होते मी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा रिमोट कंट्रोल आहे. त्या देशाचा रिमोट कंट्रोल कोणीच होऊ शकत नाही. त्या देशाच्या राज्य घटनेला कोणीच आव्हान देऊ शकत नाही. आज तर लग्नाचा नवराही आपल्या बायकोला मुठीत ठेवू शकत नाही. आणि या देशाचा रिमोट कंट्रोल एकच आहे आणि तो महान आहे. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई बहुतांनाही वरदान आहे. आणि या देशाचा खरा रिमोट कंट्रोल आमच्या बाबासाहेबांनी लिहिलेलं देशाचं संविधान आहे. समाजाला गुलाम करणारी माणसं आज आमच्या पुढे वाकून जयभीम करतायत, सलाम करतायत. परिवर्तन कसं झालं? बुद्धामुळे जगाशी हे नाते निभवतो रे. बुद्धामुळे जगाशी हे नाते निभवतो रे. आम्ही जगून कोटी जीवांना जगवतो रे.
आज आम्ही देणारे आहोत, घेणारे नाही आहेत. बरोबर आहे की नाही? आज आम्ही देणारे आहोत, घेणारे नाही आहेत, हात पसरणारे नाही आहेत, लाचार नाही आहेत, गुलाम नाही आहेत. बुद्धामुळे जगाची हे नाते निभवतो रे, आम्ही जमून मोठी जीवांना जगवतो रे. हसता कशाला पाहून उजेडात राहणार नो, झोपडीत आमच्याही आज सूर्य उगवतो रे. बऱ्याच माणसाला जय भीम केलं ना तुम्ही. जय भीम कसा करतात माहितीये? जय भीम असा जय भीम कधी करायचं नाही, आळसल्यासारखा जय भीम कधी करायचं नाही. आपण जय भीम कसा करतो माहितीये ना? जय भीम, जय भीम, अरे जय भीम. हा खऱ्या आंबेडकर बागांचा जय भीम आहे. जय भीम हा आपला जय भीम नाही, लक्षात ठेवा. जय भीम म्हणजे चैतन्य आहे, जय भीम म्हणजे परिवर्तन आहे, जय भीम म्हणजे आग आहे, प्रतिकार आहे. आणि म्हणून जय भीम बोलताना मान नेहमी ताट असू द्या. जय भीम बोलताना नेहमी मान ताट असू द्या. अरे विष्णू म्हणे, कारण सांगतो, विष्णू म्हणे खरोखरी आज क्रांती सिंग आहे. विष्णू म्हणे खरोखरी आज क्रांती सिंग आहे. विष्णू म्हणे खरोखरी आज क्रांती सिंग आहे. विष्णू म्हणे खरोखरी आज क्रांती सिंग आहे, क्रांती सिंग आहे. अरे भीमा तुझ्या उपकाराची छाती आहे. कुणाची छाती आहे? जय भीमवाल्याची. आणि आमच्या सगळ्या गायक बंधूंना सांगतो, ही छाती स्वच्छ असायला पाहिजे, याच्यामध्ये ताकद असायला पाहिजे. तिकडं थांबायला, कुठं? पंचमला थांबायला, तार सप्तकला थांबायला. तिथं बळ लागतं. बरेच गायक तिकडे गातात खाली. विष्णू शिंदे खाली गात नाही बोलतो, विष्णू शिंदे वर गातो. भीमा या उपकाराची देण सोनिया कथा, सोनिया
ईमान